लोकाभिरामं रणरङ्गवीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। आता जैसा आहे से तैसिया नमो तुझ श्रीराम राया तुझे ने कृपेन गोवर्या स्तुते वदवय सामर्थ्य। श्री गणेशाय नाथी सरस्वते नमः। उद्धरो निजे खेचरी विजयी झाला कपी केसरी येवी राहुनी गगनांतरी मधुर स्वरी अनुवादे। ग्रंथ करते श्री संत गावोबा काका या ठिकाणी सांगतायत कालच्या प्रसंगामध्ये कालच्या अध्यायामध्ये हनुमंतानं मगर रूपी अप्सरेचा उद्धार केला। अप्सरा आकाशामध्ये गेली महाराज, पण जाता जाता अप्सरेने विचार केला की आपलं कर्तव्य आहे हनुमंताला सांगणं, कारण त्या हनुमंतानं आपल्याला ह्या नरकामधून बाहेर काढले। वर्ष आयोत आयोत होते मी तुझी वाट पाहत, आणि आपल्या शरीराचा आपल्या देहाचा उद्धार हनुमंताने केला, म्हणून त्या हनुमंताला सांगावं याच्यासाठी अप्सरा हनुमंताला करते ऐका। तुझ्या उपकारा हनुमंता कायम्या उत्तराई व्हावे आता, काही विनवीत तत्वता सावधानता परिसावे। अप्सरेने सांगितलं हनुमंता जीव जरी दिला तरी सुद्धा तुमच्या उपकाराचं पारण फेडता येत नाहीये। एवढे तुमचे उपकार माझ्यावरती आहेत त्याची उत्तराईच होऊ शकत नाही। पण हनुमंता जाता जाता मी काही सांगणार आहे तुम्हाला, जे काही सांगणार आहे ते जरा लक्ष देऊन ऐका। अशा पद्धतीने सांगतात दाटू गावी रवोची कळी काळा ते दृष्टी नानीची त्याही वरी राम स्मरणेशी अनिशी अप्सरेने सांगितलं हनुमंता तुम्ही कळी काळाला सुद्धा घाबरत नाहीये, कळी काळ सुद्धा तुम्हाला बघितल्यावरती थरथर कापतो। एवढी तुमची ख्याती आहे, एवढा तुमचा पुरुषार्थ आहे, आणि त्याच्यावर सुद्धा भगवंताच्या नामानं भगवंताचं नाम तुमच्या मुखामध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला कशाचीच भीती नाही। पण एक आश्चर्य बघितलं आहे ते तुम्हाला सांगते ऐका। राम नाम स्मरणा पुढे विघ्न नानीची पुढे आश्चर्य देखिले वाडे कोडे तुझा पुढे सांगेन। अप्सरेने सांगितलं हनुमंता राम पुढे, अहो भगवंताच्या नामापुढे विघ्न येतच नाहीये, विघ्न बापुढ आहे। संकटाची ताकदच तिथं राम नामापाशी चालत नाहीये। पण हनुमंता एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली ते तुम्हाला सांगते ऐका। गावाती श्रीराम भक्त नेनसी कपटाची मात निष्कपट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र। हनुमंत तुम्ही भावार्थाचे त्या ठिकाणी भक्त आहे, भगवंताचं नाव तुमच्या मुखामध्ये संबोधित आहे। नेनसी कपटाची मात, तुम्हाला कपटच कळत नाहीये। ज्याच्या तुम्ही पाया पडलात, ज्याने तुम्हाला इथं पाठवलंय तो एक कपटी आहे, आणि अशा पद्धतीची त्याच्या विषयी अप्सरा माहिती देऊ लागली ऐका। विनवीत असे मी तुझ्या प्रती सावधाय के कपीपती केवळ कपटाची कपट मूर्ती
तो हा राक्षस चित्ती मानावा. अप्सरेने सांगितलं, हनुमंता मी तुम्हाला विनवून सांगते, सावध ऐका, लक्ष देऊन ऐका. तो कोणी साधू नाही, तो तपस्वी नाही, मग काय आहे, केवळ कपटाची कपट मूर्ती. तो एक दुष्ट बुद्धीचा राक्षस आहे, केवळ कपटच करून अडकवण्यासाठी इथपर्यंत आलेला आहे. रामाचा निर्भक्त स्वामी कार्यालागी उद्युक्त अति सकटी दूर पंथ भ्रमणी येत आलाची. हनुमंता तुम्ही रामाचे निज भक्त आहे, तुम्हाला त्या साधूना केलेलं कपट कळलंच नाही. एवढ्या लांब तुम्ही आलात महाराज. 3,10,10 योजने अधिक तेथे येता जाता द्विगुणिते पंथ निश्चिते क्रमावा. एवढ्या लांब तुम्ही इथपर्यंत आलात, पण तुम्हाला त्या असणाऱ्या कपटाचं, त्या साधूचं भेद कळलेला नाही. याची म्हणती परम साधू तो हा कपटी महामैंदू. जाणे रक्षित दुर्बुद्धू तुझ चळवाद करू आला. हनुमंता ज्याला तुम्ही साधू म्हणताय, ज्याच्या पाया तुम्ही पडलाय आणि ज्याच्या सांगण्यावरनं तुम्ही इथं आलात, तो कोणी साधू नाही, तो दुष्ट दुर्बुद्धीचा तो राक्षस आहे, तो वाईट असणारा राक्षस आहे. तुम्हाला छळायला आलाय, तुम्हाला मारायला आलाय, अशा प्रकारे अप्सरा सांगू लागली. रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करून येत टाकणी आला द्रोण पर्वत चळनात तुझ लागी. अप्सरेनं आकाशामधून सांगितलं महाराज, काय नेहमीचा व्यासरम जवळच होता, त्यानं ऐकलं नसेल का, म्हणलं आता आपलं भांड फुटलं. त्या असणाऱ्या अप्सरेने सांगितलं, हनुमंता तुम्हाला माहित नाही, म्हणले रावणाचा परम आप्त, रावणाचा तो जवळचा आहे आणि तुम्हाला मारावं, तुमचा वेळ घालवावं, तुम्हाला फसवावं याच्यासाठी तो इथं आलेला आहे. हा काळ नेहमी राक्षस ब्राह्मण रूपे तापस धरणी आला तापस वेश अति दुर्दर्श महापापी. अप्सरेने सांगितलं, हनुमंता ज्याला तुम्ही साधू समजताय, तो साधू नाही, तो तपस्वी नाही, मग कोण आहे. हा काळनेमी राक्षस, हा काळनेमी नावाचा राक्षस आहे. कपटाचा वेश त्याने धरलाय, साधूचा वेश धरलेला आहे आणि तुम्हाला फसवण्यासाठी इथपर्यंत आलेला आहे. याचा विश्वास धरशी छळन करी क्षणार्धेची याची मिराशी मायेची जाण तू. याचा जर तुम्ही विश्वास धरला, याच्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवला, तर तुमचं तो छळन करेल, तुमचा वेळ घालवेल, तुमचं कार्य साध्य होणार नाही, तुम्हाला इथं तो गुंतवून ठेवील. म्हणून याच्यावरती विश्वास ठेवू नका. उदयाये सुभानु तव गोंगावा कपी नंदनु कामारावा चितरुनु ऐसा पण करोनी आला. हनुमंता त्या असणाऱ्या राक्षसानं रावणाच्या जवळ पण केलाय. पण कोणता, जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत हनुमंताला माघारी येऊ द्यायचं नाही, त्याला तिथंच अडकून ठेवायचं किंवा त्याला मारायचं. अशा पद्धतीचा पण तो राक्षस रावणाच्या जवळ करून आलेला आहे. सत्यमानी माझे वचन वदी महापापे दुर्जन न मारिता करिल विघ्न सत्य जाण कपीनाथा. अप्सरेने सांगितलं, हनुमंता सत्य मानी माझे वचन, मी जे तुम्हाला आता सांगितलं ते खरोखर सत्य आहे. लक्ष देऊन ऐका, तो कोणी तपस्वी नाही, तो कोणी साधू नाही आणि ह्या असणाऱ्या दुष्ट
दुसरा पर्याय नाही. आणि जर तुम्ही ह्याला मारलं नाही तर हा तुमचं छळन करील अशा पद्धतीने सांगता. बोलणी सुंदरी गेली अंतरची गगनांतरी सकाटला तो अंतरी कपीचे शर्यती विस्मित. अशा प्रकारे अप्सरेने सांगितलं आणि सांगितल्यानंतर गेली अंतरिक्ष गगनांतरी आकाशामध्ये अप्सरा निघून गेली. हनुमंतानं मनामध्ये विचार केला. आश्चर्य वाटलं हनुमंताला. आणि अंतःकरणाच्या ठिकाणी हनुमंतराय काय विचार करतात ऐका. स्वर्गागना विचार वर्तले कपी नंदना विचार धरिला नियमना दुष्टांना लागोनी. ज्या वेळेस अप्सरेने सांगितलं तो राक्षस आहे त्यावेळेस विचार आदरीला निजमाना. हनुमंताने विचार केला ह्याला कसं मारायचं. हनुमान म्हणले का एवढी वर सोडून देऊ परत बघू. राक्षस दिसला की मारायचा. विचार आदरीला निजमाना. हनुमंताने आपल्या मनामध्ये विचार निर्माण केला की या राक्षसाला मारायचं पण कसं मारायचं ऐका. स्मरणी रघुनाथा राक्ष दुष्ट व लोकिता समळ उडाली कपटता श्रीराम दूताचे निवेने. आणि हनुमंतरायानं सूक्ष्म दृष्टीने त्या राक्षसाकडे पाहिलं. आता हनुमंतानं पाहिलं त्यावेळेस समूळ उडाली कपटता. हनुमंतानं पाहिल्याबरोबर त्या राक्षसाचं जे काही कपट होतं वरच्यावर ते निघून गेलं. कारण हनुमंत आता जे पाहतोय तो राक्षस म्हणून पाहतोय आणि अगोदर जे पाहिलं ते महाराज म्हणून पाहिलं होतं. त्यामुळं आता पाहिल्यानंतर ना काळनेमीचं कपट संपलं म्हणता. पाने पाहता ठाई दृश्य दृश्य तुझी नाही दृष्टा तोही हारते. हनुमंताने सूक्ष्म दृष्टीनं काळनेमीकडे पाहिलं महाराज. पाहिल्यानंतर ना हनुमंताच्या लक्षामध्ये आलं. हनुमंतानं लक्ष करून पाहिलं त्या असणाऱ्या दुष्ट साधूकडे पाहिलं. त्यावेळेस हनुमंताच्या लक्षामध्ये आलं हा साधू नाहीये, हा एक राक्षस आहे, महापापी असणारा कपटी आहे. भ्रष्टार पलिया पायी दर्शन नुरेची काही भावनेची ठाव नाही वेगळे काही दिसेना. आपल्याला ज्याच्याकडे पाहायचंय ज्या गोष्टीला आपण पाहतो ते पाहणंच विसरलं. त्या ठिकाणी पाहिलं गेलं हनुमंतानं सूक्ष्म दृष्टीनं अंतःकरणापासून पाहिलं. राक्षस ओळखू आला. त्यामुळं अंतःकरणातला जो आतापर्यंतचा भाव हनुमंताचा होता तो या ठिकाणी संपला म्हणतात. वय परिचिन्ह तरी भाषे दृश्याचे बाण झाली त्रिपुटीची बोलवण कपट चिन्ह ते कैचे. हनुमंताने आता जे पाहिलं होतं महाराज, आता ज्या राक्षसाकडे पाहिलं त्यावेळेस हनुमंतानं अंतःकरणाच्या सूक्ष्म दृष्टीने पाहिलं होतं. दृश्य दृष्ट आणि दर्शन ही जी काही त्रिपुटी आहे ही त्रिपुटी संपल्यानंतर ना मग कपट चिन्ह तेथे कैसे. मग कपट शिल्लकच राहिले नाही. त्यामुळं काळनेमीचं कपट हनुमंताच्या लक्षामध्ये आलं. एक श्रीराम नामासाठी उडती कपटाची गोटे श्रीराम कपल कपट निस्ती कपट गोष्टी ते कैची. तो श्रीराम कपी सनिष्ठी. अहो तो राम हनुमंताच्या जवळ आहे. एवढंच नाहीये केवळ हृदय श्रीरामाचे. रामाचं हृदय म्हणजेच हनुमान आहे. आणि राम नामाच्या पुढं कपट येत नाहीये. आणि तो राम हनुमंताच्या सोबत आहे. हनुमंताच्या सदोदित जवळ आहेत. त्यामुळं तिथं कपटात शिल्लक राहिलं नाही.
निर्धारोनी पाहे तो कपिंद्र दिसे राक्षस व्यासुर महापापी दुराचार याची सत्वर मारिन. हनुमंतानं लक्ष देऊन त्या असणाऱ्या दुष्ट राक्षसावरती पाहिलं. पाहिल्यानंतर ना व्यासूर अशा प्रकारचा तो राक्षस हनुमंताला दिसला. हनुमंतानं विचार केला अंतःकरणामध्ये, आता ह्या असणाऱ्या राक्षसाला सोडायचं नाही. कशा पद्धतीने मारतात ऐका. येणे साधून पुरुषार्थ करू आला माझा हात. अति बळी रामदूत याचा निष्पात करीन. हनुमंताने विचार केला, महाराज ह्यानं माझ्या बरोबर कपट केलंय, पुरुषार्थ साधलाय आणि मला मारायलाही आला होता. आता ह्याच्यापाशी किती ताकद आहे, काय ह्याचा पुरुषार्थ आहे, आपण बघू असा विचार हनुमंतराय करतात. बोलून कपिंद्र आला राक्षसा समोर. बोल बोलानी निष्ठुर स्वयंवानर सरसावला. अशा प्रकारचा विचार हनुमंताने केला आणि राक्षसाच्या समोर आला. काळनेमीच्या बी लक्षात आलं होतं, हनुमंतानं ओळखले आणि समोर आल्यानंतर ना बोलून निष्ठुर हनुमंतराय त्या असणाऱ्या काळनेमी राक्षसाला बोलले. समोर आले, काय करतात ऐका. अरे पापी आणि शाचरा धनी पळशी दुराचारा. तुझ्या परिणामी सहारा कपटाचारा चांदी परते. हनुमंतानं त्या असणाऱ्या राक्षसाला बोलायला सुरुवात केली. अरे पापी, साधूचं रूप काय घेतलंय, मला रामायण काय सांगायचं. त्याला रामायण सांगायचं मत नव्हतं, मला जेवढं वाकडं सांगत होता उलट सुलट. ते हनुमंताच्या लक्षामध्ये आलं म्हणून हनुमंतानं सविस्तर सांगितलं होतं परत. आणि असा असणारा तू पापी आहे, कपटी आहे आणि माझ्या समोर कपटाचा वेश घेऊन आलास. तुझ्यापाशी किती ताकद आहे दाखव. ऋषी रूप धरून तापसा करू आलाची जगात. आता होईल सावकाश करी उदास निज बळे. हनुमंतानं सांगितलं, ऋषीचा वेश धरलाय, तापसाचा वेश धरलाय, महाराज बनून आलाय म्हणून आम्ही आतापर्यंत शांत होतो. पण आता तुझ्या अंतःकरणात काय आहे आता लक्षात आलेलं आहे. करे पुरुषार्थ निजबळे. आता स्वतःची ताकद दाखव आणि माझ्या बरोबर युद्ध कर. माझे निहाते त्वरित आदिनावाची जीवे जित. असे जननी निश्चित करी पुरुषार्थ निज बळे. हनुमंताने सांगितलं, आज माझ्या हातून वाचणार नाहीये. काय तुझ्यापाशी ताकद आहे, काय तुझ्यापाशी पुरुषार्थ आहे, तो सगळं या ठिकाणी दाखव. हनुमंतराय सांगतात. ऐसे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती. रली जिंकावया कपी प्रती साठोपचित्ती मांडिला. अशा प्रकारे हनुमंतराय बोलल्यानंतर ना काळनेमीनं आसन सोडलं, पांढरे कपडे काढून टाकले. आता कळलंय महाराज नाही म्हणून कशाला पांढरे कपडे ठेवायचे. साधूचा वेश सोडून दिला आणि भयासुर असणाऱ्या राक्षसाच्या रूपामध्ये काळनेमी आला हनुमंताच्या समोर. काय करतो ऐका. ऐकोनी कपीचे उत्तर काळनेमी शाचर. दैन विक्राळ शरीर ती भ्यासुर भासत. हनुमंताचं बोलणं ऐकल्या बरोबर काळनेमीच्या लक्षामध्ये आलं, ह्यानं आपल्याला ओळखलंय. आता ओळखलंय तर मग म्हणून विक्राळ असणार भ्यासुर असणार रूप आपलं जे खरं खरं होतं ते काळनेमीनं प्रकट केलं. जसं योजने वाढेला उंच आडवा योजने पास. मातांचे उभारले कच दैत्याचे शूळ प्राय. हनुमंताच्या समोर तो असणारा राक्षस वाढू लागला महाराज. 10 योजने उंच आणि 5 योजन आडवा असा असणारा राक्षसानं रूप धारण केलं. त्याच्या डोक्यावरचे केस जर बघितले
तर जसं काय वृक्ष रोवलेले असावेत तशा पद्धतीचे केस त्या ठिकाणी दिसू लागले. आठही दाडा समसमिता मासाचे चाकळे आत सगळी शुद्धे दिसळत कैसा भासत भ्यासुर. आणि 4 तोंड होती काल सांगितलं त्या काळनेमीला. 4 तोंडामधून 8 दाढा त्या ठिकाणी मुखामधून बाहेर पडत होत्या. डोक्यावरती केस उभारलेले होते. खापरासारखा काळा असणारा तो काळनेमी हनुमंताच्या समोर उभा राहिला. भोयांतरी बुबळे खोल जैसे दगदगीत इंगळ तसे दिसती नेत्र गोळ ती विक्राळ आकृती. विक्राळ असणारी आकृती त्या काळनेमीची दिसत होती महाराज. त्याचे बुबुळे खोल गेलेले होते. जसा असणारा लाल भडक इष्टू दिसावा तसे त्याचे धगधगीत डोळे त्या ठिकाणी दिसत होते. म्हणतात जायचा मेघ गडगडीला तनिच्या चरणला कोणीत घेऊनी दाविनला हनुमंत दृष्टी लक्ष्मी. जशा प्रकारे मेघानं गर्जना करावी महाराज. गरजावं आकाश जसं गरजतं आभाळ तशा पद्धतीने गर्जना त्या काळनेमीने केली. आणि हातामध्ये त्या ठिकाणी असणार जी साधूचं वेश घेतल्यानंतर जी दांडक होत कोणीत ते हातामध्ये घेतलं आणि हनुमंताच्या दिशेने निघाला. प्रतापे कोणी निशाचरी वेगी वाढला कपी केसरी वा 10 योजने गगनांतरी उसळोनी दुरी चालिला. हनुमंतानं बघितलं महाराज काळनेमीनं भव्य असणारं शरीर धारण केलं आकाशामध्ये वाढलं. हनुमान म्हणला आपल्याला बी वाढायला येतंय की म्हणलं हे काय ह्याला जमतंय काय. काळनेमीपेक्षा उंच असणार हनुमंतराय त्या ठिकाणी वाढले गेले आणि दिव्य असणाऱ्या त्या ठिकाणी स्वरूप हनुमंताचं निर्माण झालं. म्हणतात जायचा तापला लोह गोळा तैसा परतला गोळांगुळ सवळ चालला सबळ जायचा कल्लोळ अग्नीचा. जशा प्रकारे अग्नीचा कल्लोळ असावा तसा पद्धतीने असणारे हनुमंतराय निघाले. हनुमंतराय काळनेमीच्या दिशेने निघाले. काळनेमी हनुमंता बरोबर समोर निघाला. कसं युद्ध होत ऐका. लक्ष्मी आणि शाचरा उडी घातली सत्वर झाले सदा चूर्ण शरीर कपी भारवरी पडता. हनुमंतानं त्या ठिकाणी आकाशामध्ये उड्डाण केलं महाराज. आणि त्या राक्षसाला समोर पाहिलं आणि राक्षसाच्या अंगावरती हनुमंतानं उडी टाकली महाराज. आता हनुमंताचं वजन कमी होतं का. अहो मैनाक नावाच्या पर्वतावरती फक्त अंगठा ठेवला होता हनुमंतानं आणि त्या अंगठ्याच्या वजनानं पर्वत पाताळामध्ये गेला होता. आता ज्याच्या अंगठ्याचं वजन पर्वत पाताळामध्ये जाऊ शकतो मग त्याच्या शरीराचं वजन किती असेल. आणि असा असणारा हनुमंतरायानं काळनेमीच्या अंगावरती उडी टाकल्याबरोबर काळनेमीच्या शरीराचे 100 तुकडे झाले. म्हणतात तरी रक्षदातून बरी आरोळी कपी तुझी युद्ध समेरी मी रांगोळी करीन. 100 तुकडे झाले तरी सुद्धा त्या असणाऱ्या काळनेमीनं आरोळी दिली महाराज. आवाज केला मोठ्याने सांगितलं हनुमंता युद्धामध्ये मी तुला सोडणार नाही. ऐसे बोलता राक्षस भूमी वादळली कर्कश निधा उठल्या बहुवस पर्वतेश धरानीला. ही सगळं युद्ध पर्वताच्या पायथ्याला चालू होतं महाराज. द्रोणागिरी पर्वताच्या तळाला ते युद्ध चालू होतं आणि एवढ्या मोठ्याने गर्जना काळनेमीनं मारता मारता केली. आवाज झाला भूकंप झाल्यासारखा आणि रात्रीचा प्रसंग होता. आवाज झाला होता आणि झोपलेले गंधर्व पर्वतावरचे सावध झाले. शब्द झाला ते दूत गंधर्व होते निद्रित ते उठून येत
सैरा धावता पर्वती. आणि मग त्या ठिकाणी काय झालं महाराज, मोठा असणारा आवाज झाला, भूकंप झाल्यासारखा. गंधर्व रोज त्या पर्वताला राखण होते. आवाज झाल्याबरोबर 14,000 गंधर्व पर्वतावरती त्या औषधीला राखण होते महाराज. छोट्या छोट्या गोष्टीला राखण असते, ते जिवंत करण्याची ताकद त्या औषधीमध्ये होते. म्हणून असणारे गंधर्व आवाजाने जागे झाले. पर्वतावरती कोण दिसतंय का ते बघू लागले. दणका उठला दुर्जला जागे झाले सत्वर. येवनिया शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधिती. काळ नेहमी जमिनीवरती पडल्याबरोबर मोठा असणारा आवाज झाला. आणि आवाज झाल्याबरोबर त्या आवाजाने गंधर्व जागे झाले. झोपेतून उठले महाराज. हातामध्ये तलवारी घेतल्या, शस्त्र घेतले आणि इकडे तिकडे पर्वतावरती कोण दिसतंय का ते बघू लागले. 50 लिटर तव देखिला कपी केसर पवती भोवता वेळीला समग्री. वर्षाची शस्त्रातली निशी माझी चोरी केवी करशी. गंधर्व सावध झाले महाराज. झोपेतून उठले, इकडे तिकडे फिरू लागले. तव देखिला कपी केसरी. तोपर्यंत गंधर्वाने हनुमंताला पाहिलं आणि हनुमंताला विचारलं, अरे रात्रीचा प्रसंग आहे आणि रात्रीच्या प्रसंगाला इथं कसं काय आला? चोर आहेस का? चोरी करायला आला का? अशा पद्धतीचा विचार गंधर्व करू लागले. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय नमः. तू कोण कैचा कोण आहेसी मध्यरात्री का आळासी. पर्वती सैरा विचरशी आज्ञा कोणाशी कुशली. बोल रे. तू कोण कैचा कोण आहेशी तव देखिला कपके सर्पी भवता वेळीला समग्री. वर्षताती शस्त्रास्त्री निशी माझी चोरी केवी करीचे. गंधर्व उठले महाराज. पर्वतावरती सैरावैरात पळू लागले. तेवढ्यामध्ये गंधर्वाने हनुमंताला पाहिलं आणि हनुमंताला विचारलं, एकटा रात्रीच्या प्रसंगाला इथं का आलायस? चोरी करण्याचा उद्देशाने तू इथं आलेला आहेस? अशा पद्धतीने गंधर्व बोलतात. तू कोण कैचा कोण आहेसी मध्यरात्री कालासी. पर्वती सैरा विचरशी आज्ञा कोणाशी पुशिले. गंधर्वाने विचारलं, कोण आहे बाबा? कुठला आहे? कशाला आलाय? का आलाय? बरं आलाय की आलाय? मध्यरात्री येण्याचं काय कारण आहे? मध्यरात्री आलाय याचा अर्थ तू कोण आहे? चोर आहे, चोर. इथं येण्याचं काय कारण आहे? कुठल्या कार्यासाठी आला? गंधर्व विचारू लागले. मध्यान्नंदारी गोचरशी गिरी शिखरी. वाह. पर्वताकार शरीरी कोण धरेवरी पडिला असे. गंधर्वाने विचारायला सुरुवात केली महाराज. निशी मध्यान्ह अंधार आहे, मध्यरात्रीचा प्रसंग आहे आणि पर्वतावरती एकटा फिरायला आहेस. चोरी करण्याच्या उद्देशाने तू आलेला आहेस आणि इथं पर्वताच्या पायथ्याला कुणाला पडले? अशा पद्धतीने गंधर्व विचारू लागले. एक म्हणती पुसता काय धरा बांधा हात पाय. मध्यरात्री विचारत आहे तस्कार होय सर्वता. 14,000 होते महाराज आणि 14,000चं मत एक नसते. इथं दोघांचं मत जुळवलं गेलं. 14,000चा कवा जुळावा? त्यांनी सांगितलं, अरे विचारत काय बसलाय? रात्र आहे
आणि रात्री आलाय म्हणजे चोरच आहे, विचारात टाइम घालू नको म्हणले. धरा बांधा हात पाय, धरा म्हणले त्याचा हात पाय बांधा म्हणले, पहिल्यांदा पळून जायच्या आधी असं गंधर्व बोलू लागली. ऐसा करीती कल्लोळ मिळले संभवते सकळा ते रे कोणी गोळा गुळ मधुर बोल बोलत. 14,000 गंधर्वांनी हनुमंताला वेढलं महाराज. हातामध्ये तलवारी घेतल्या आणि हनुमंताला दम देऊन बोलायला सुरुवात केली. हनुमंतानं सगळ्याच ऐकून घेतलं महाराज. पण हनुमंताचं काम हनुमंताला करायचं होतं रामाचं. त्यामुळं ताकद असून पुरुषार्थ असून मधुर बोलत अत्यंत मधुर आणि गोड भाषेमध्ये हनुमंतराय काय उत्तर देतात ऐका. जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी किष्किंधाचे राजधानी सुग्रीवराज चुडामणी ते स्थानी नांदत. हनुमंतानं सगळी असणारी कहाणी सांगायला सुरुवात केली. आपण इथं का आलोय? हनुमंताने सांगितलं जम्बूद्वीपाच्या दक्षिण कोणाला, दक्षिण दिशेला किष्किंधा नावाचं एक नगर आहे, राजधानी आहे. आणि त्या किष्किंधेचा राजा सुग्रीव राजा आहे. सुग्रीव राजा त्या किष्किंधेवरती राज्य करत आहे. त्याची सख्य श्रीरामेची स्वामी मानी श्रीरामाची तन मला अर्पिले भक्तीसी वानरासी अति प्रेम. आणि त्या असणाऱ्या सुग्रीवानं, सुग्रीवाचं सख्य, सुग्रीवाची मैत्री रामा बरोबर झाली. आणि रामा बरोबर मैत्री झालेली असताना सर्व वानरांनी त्या असणाऱ्या रामाला आपला स्वामी मानला होता. हनुमंतराय सविस्तर सांगू लागले. राम रावणांचे रण युद्ध झाले अतिदारुण. रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडिला. त्यानंतर असणाऱ्या राम आणि रावणाचं भयंकर युद्ध झाले. आणि राम रावणाच्या युद्धामध्ये रावणानं कपटानं लक्ष्मणावरती ब्रह्मशक्ती सोडलेली होती म्हणतात. सोमीची नेऊ आलो औषधीची विघ्न न करावे आम्हासी नमन तुम्हासी मी करीतो. नमन तुम्हासी मी करीतो. हनुमंताने सांगितलं तुमच्या पाया पडतो म्हणले. मला फक्त औषधी घेऊन जाऊ द्या. मी चोर नाही, मी फक्त रामाचं कार्य साधण्यासाठी आलोय. त्या रावणाने लक्ष्मणावरती शक्ती मारले. सूर्य जर उगवला तर लक्ष्मण मरणार आहे. याच्यासाठी मी औषधी न्यायला इथपर्यंत आलो. उद्या येता ग बसती प्राण सांडील उर्मिलापती म्हणून औषधी मध्यरात्री नेऊन शिती मी आलो. हनुमंताने सांगितलं गंधर्वांनो, उदया येता गबस्ती, जर सूर्य उगवला तर लक्ष्मण मरणार आहे. त्यामुळं सूर्य उगवायचं आधी मला जायचंय. तुम्ही विचारलं होतं मध्यरात्री का आलाय, दिवसा का आला नाही, तर त्याचं कारण ते आहे म्हणले सूर्य उगवण्याच्या आधी औषधी घेऊन मला जायचंय, म्हणून मी औषधी घ्यायला आलेलो आहे. सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. सुग्रीवासहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. त्या ठिकाणी सांगितलं महाराज, हनुमंताने सांगितलं सुग्रीवासहित सगळेच वानर रामाचे दास आहेत. माझे नाव हनुमान वीर. हनुमंताने सांगितलं मला वीर म्हणतायत, माझं नाव हनुमान आहे, मला रस्ता द्या. आणि जर नाही दिला तर स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करू नये विघ्न पुढीलासी करिता छळन श्री रघुनाथ शोभेला. हनुमंताने सांगितलं की बाबा रामाचं कार्य आहे आणि रामाचं कार्य करत असताना आडवं येऊ नये. रामाच्या कार्यामध्ये विघ्न आणू नका. जर तुम्ही रामाचं कार्य सिद्धीला नेलं नाही तर रामाला राग येईल, भगवंत रागवतील. अशा पद्धतीने सांगू लागला. ऐसे बोलता कपी केशरी गंधर्व सरसावले वारी
केवडी राम सुग्रीवांची थोरी औषधी रात्री निवाला. गंधर्वाने विचार केला महाराज, कोण राम, कुठला सुग्रीव, कोण लक्ष्मण. त्यांनी विचार केला, म्हणले कोण राम, काय आम्हाला काही माहिती नाही. म्हणले तू मध्यरात्री आलाय म्हणजे चोर आहे. सगळे असणारे गंधर्वाने आपापली शस्त्रास्त्र घेतली आणि हनुमंता बरोबर युद्धासाठी निघाली. सकळ सैन्य सरसावले, मारावया सिद्ध झाले. गदा परिगती कट भाले, वर्षो लागले समकाळे. सगळं असणारं सैन्य सिद्ध झालं महाराज, तयार झालं. आणि हनुमंताला मारण्यासाठी जी काही शस्त्रास्त्र होत, गदा असेल, तलवार असेल, खड्ग असेल, आपापल्या हातामध्ये घेतलं आणि युद्धासाठी निघाले. चौपाशी धावती सैरा, होत गंधर्वा अडसरा. आळकावया वानरा, करती खरा पुरुषार्थ. 14,000 गंधर्व होते महाराज आणि हनुमंत किती, एकच. आणि एकट्या हनुमंताला मारायला, एकट्या हनुमंताला धरायला, करीती खरा पुरुषार्थ. हनुमंताला जिंकण्यासाठी किंवा हनुमंताला मारण्यासाठी काय करतात ऐका. गंधर्व मिळले 14 सहस्त्र, एकला एक कपिंद्रा. क्रोधा चढला दुर्धर, करू सार आदरीला. गंधर्व 14,000 होते आणि हनुमंताला एकटेच होते. हनुमंताने विचार केला, मी अगोदर पाया पडलो ह्यांच्या, ह्यांना विनंती केली तरी सुद्धा यांनी ऐकलं. क्रोधा चढला दुर्धर. मग हनुमंताने विचार केला, आता पाया पडून गप बसून जमत नाही. आता हनुमंताला कसं कसं मारतात ऐका. रुपे वाढला दारुण, रोमे थरथरली संपूर्ण. भयानक दिशे चिन्ह, कपिंद्र दान कवळाला. हनुमंताला रागवले महाराज. भीम रूप असणाऱ्या हनुमंताने त्या ठिकाणी धारण केलं. भयंकर असणारं रूप हनुमंताने प्रगट केला आणि राक्षसाच्या गंधर्वांना मारण्यासाठी हनुमंतराय काय काय करतात ऐका. एक मुष्टी घाते मारिले, एक दाता तळी रगडिले. उरले ते पुशी बांधले, मगा पटिले कळकेसे. भयंकर राग आला महाराज हनुमंताला आणि हनुमंताने असणाऱ्या गंधर्वांना मारायला सुरुवात केली. हनुमंतानं भव्य आणि दिव्य रूप धारण केलं. त्यामुळे काही शेपटीमध्ये मारली, काही असणाऱ्या हाताच्या बुक्कीनं मारली, काही दातातळी रगडून मारली. राहिलेली सगळी गंधर्व शेपटीमध्ये गुंडाळली आणि मोठ्या असणाऱ्या पर्वतावरती आदुळ आदुळ मारली. एकची वेळे सत्वर, मारले 14 सहस्त्र. केला राम नामे भूभुकार, विजय कपिंद्र सोय झाला. बघा महाराज, एक लक्ष्मण आहे आणि एका लक्ष्मणासाठी मारिले 14 सहस्त्र. हनुमंतानं एखादं म्हणलं असतं की एकासाठी एवढी मारित असतात का, जाऊ दे चला घरला, पण नाही महाराज. लक्ष्मण हे सत्य आहे आणि सत्याचा एक थेंब जरी जमिनीवरती पडला तरी सुद्धा जमिनीला ते सहन होत नाहीये. हनुमंताने विचार केला नाही गंधर्वाचा. एकच वेळे एकाच गावात 14,000 गंधर्वांना मारलं आणि प्रभू श्रीरामचंद्र अशा प्रकारची गर्जना केली म्हणतात. ज्याचे मुखी नामस्मरण, विघ्न त्याचे वंदी चरण. काळी काळ सोय आपण, नित्य नमन त्याचे करे. ज्याच्या मुखामध्ये राम आहे, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे, विघ्न त्याचे वंदी चरण. संकट सुद्धा त्याच्या पाया पडतात महाराज. राम भक्तापुढे संकट येत नाहीत. आणि ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे त्याला जगामध्ये अवघड असं कोणतीच गोष्ट नाही म्हणतात. ऐसा नामधारक वीर, विजय झाला कपिंद्र. नामे गरजोणी सत्वर, औषधी भार पातसे. असं असणारा हनुमंत राय त्या ठिकाणी विजयी झाले महाराज. आणि विजयी झाल्यानंतर ना पर्वतावरती गेले आणि आता कशा कशा पद्धतीने औषधी पाहताय, काय होतंय महाराजांच्या मुखामधून ऐकू या. जय श्रीराम.